सिंह राशीच्या व्यक्तींनो, येणारे काही दिवस तुमच्यासाठी भावनिक, आनंददायी आणि काही नवीन अनुभव घेऊन येणारे ठरू शकतात. जून पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काही बदल जाणवू लागतील असे संकेत दिसू शकतात. काही दिवसांपासून मनात चाललेला ताण, एखाद्या गोष्टीची वाट पाहणं किंवा घरातील वातावरणातील शांतता आता हळूहळू बदलताना दिसू शकते. तुमच्या घरात किंवा जवळच्या नात्यांमध्ये एखादी अशी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण हलके, आनंदी आणि उत्साही वाटू लागेल. ही व्यक्ती नेहमीच नवीन संधी घेऊन येईल असे नाही, पण तिच्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा भेटीतून घरात सकारात्मकता वाढू शकते. काही दिवस सिंह राशीच्या लोकांना गेल्या काही दिवसात असे वाटत असेल की आपल्याला समजून घेणारे लोक कमी झाले आहेत. आपल्याला समजून घेणारे लोक कमी झाले आहेत किंवा आपणच सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आहोत. पण आता परिस्थिती थोडी वेगळी होऊ शकते. कुटुंबातील चर्चा, नातेवाईकांची भेट, जुना संपर्क किंवा अचानक आलेला फोन तुमच्या मनाला वेगळा आनंद देऊ शकतो. अनेकदा आपण मोठ्या बदलांची वाट पाहतो, पण आयुष्यातील खरे बदल लहान क्षणातून सुरू होतात. हीच वेळ त्या छोट्या आनंदांना ओळखण्याची असू शकते. घरामध्ये काही चांगल्या गोष्टींची चर्चा होऊ शकते. एखादा निर्णय पुढे जाऊ शकतो किंवा काही दिवसांपासून थांबलेले काम पुन्हा गती घेऊ शकते. काही लोकांना घरात पाहुणे येण्याचे योग वाटू शकतात, तर काहींना जुन्या ओळखीतील व्यक्तीमुळे नवीन प्रेरणा मिळू शकते. तुमच्या मनात जे विचार सतत फिरत आहेत त्यांना थोडा वेळ द्या, कारण प्रत्येक गोष्ट घाईत समजत नाही. काही वेळा योग्य व्यक्ती योग्य वेळी आयुष्यात येते आणि अनेक गोष्टी सहज बदलू लागतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही घटना किंवा भेट ही निश्चित भविष्यवाणी म्हणून न पाहता प्रेरणादायी संकेत म्हणून घ्या. तुमचे निर्णय, तुमचा संवाद आणि तुमचा दृष्टिकोन हे सर्वात मोठे भाग्य ठरवतात. येणाऱ्या दिवसात सकारात्मक राहा, कुटुंबाला वेळ द्या आणि स्वतःच्या मनातील चांगल्या गोष्टींना जागा द्या. कारण कधीकधी आनंद दार ठोठावत नाही, तो शांतपणे घरात प्रवेश करत असतो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, जून महिन्याच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्ही काही जुन्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहू लागाल. अनेक दिवसापासून मनात असलेले प्रश्न, काही अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा किंवा घरातील वातावरणातील शांतता आणि थोडी बदलताना जाणवू शकते. विशेष म्हणजे बदल मोठ्या आवाजात येणार नाही, तर एखाद्या साध्या भेटीतून, संभाषणातून किंवा अचानक घडलेल्या प्रसंगातून सुरू होऊ शकतो. तुमच्या घरात येणारी किंवा संपर्कात येणारी एखादी व्यक्ती तुमच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते. तिच्याकडून मिळणारे शब्द, प्रेरणा किंवा फक्त तिची उपस्थिती देखील तुमच्यासाठी वेगळा अनुभव ठरू शकतो. काही सिंह राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती जुनी ओळख असू शकते, काहींसाठी कुटुंबातील व्यक्ती असू शकते, तर काहींसाठी ही नवीन भेटही ठरू शकते. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा दृष्टिकोन. घरातील वातावरणात शांतता, एकमेकांशी संवाद आणि छोट्या आनंदांना महत्त्व देण्याची वेळ येऊ शकते. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टींना पुन्हा सुरुवात मिळू शकते. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून प्रयत्न करत आहात त्यामुळे हळूहळू बदल जाणवू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच घडेल अशी अपेक्षा न ठेवता संयम ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, या काळात स्वतःच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकून जाते, त्यामुळे कोणत्याही भेटीला किंवा घटनेला फक्त योगायोग समजू नका. कधीकधी अशा छोट्या गोष्टी पुढच्या मोठ्या बदलांची सुरुवात असू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा, घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या आणि सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण काही वेळा आनंद मोठ्या घोषणांमधून येत नाही, तो शांतपणे तुमच्या दाराशी येतो आणि आयुष्याचा रंग बदलून जातो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, जून महिन्याच्या पौर्णिमेनंतर काही संकेत असे दिसू शकतात ज्याकडे तुम्ही आधी कधी लक्ष दिलं नसेल. काही गोष्टी अचानक घडल्यासारख्या वाटतील, पण त्यामागे बराच काळ तयार होत असलेल्या परिस्थिती असू शकते. तुम्हाला असे जाणवू शकते की घरातील काही लोक अचानक तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. काही जुने गैरसमज कमी होत आहेत किंवा बराच काळ शांत असलेले वातावरण हळूहळू बदलत आहे. या काळात विशेषतः तुमच्या
शब्दांना आणि निर्णयांना महत्त्व असू शकते. एखादी व्यक्ती तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकते किंवा तुमच्या उपस्थितीमुळे घरात आत्मविश्वास वाढू शकतो. अनेक वेळा आपण मोठ्या बदलांच्या प्रतीक्षेत असतो, पण खरी सुरुवात लहान घटनांमधून होते. एखाद्या फोन कॉलमधून, अचानक भेटीतून किंवा एका साध्या संभाषणातूनही नवीन दिशा मिळू शकते. काही सिंह राशीच्या लोकांना या दिवसांमध्ये मनात जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. एखादी अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. घरात काही आनंदाचे विषय निघू शकतात किंवा भविष्यासंदर्भात चर्चा सुरू होऊ शकते. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे. घाई करून कोणताही निष्कर्ष काढू नका. प्रत्येक चांगल्या बदलाला थोडा वेळ द्यावा लागतो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुमच्या सोबत कायम राहतात, तर काही फक्त योग्य वेळी येऊन दिशा दाखवून जातात. त्यामुळे कोणत्याही भेटीकडे कमी लेखून पाहू नका. तुमच्या मनात सकारात्मकता असेल तर छोट्या गोष्टी देखील मोठे आनंद देऊ शकतात. घरातील मोठ्यांचा आदर करा, स्वतःच्या देहावर लक्ष ठेवा आणि मनातील चांगल्या विचारांना जागा द्या. कारण पुढे येणारा काळ हा फक्त वाट पाहण्याचा नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा असू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींनो, जून महिन्याच्या पौर्णिमेनंतर सुरू झालेला हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देऊन जाऊ शकतो. आनंद हा नेहमी मोठ्या घटनांमध्ये नसतो, तो छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही जे अनुभवले, ज्या गोष्टी मनात ठेवल्या किंवा ज्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या, त्यातून आता काही नवीन शिकण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येक बदल लगेच दिसेलच असे नाही, पण काही संकेत तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा दाखवू शकतात. तुमच्या घरात येणारी एक व्यक्ती ही एक व्यक्ती नसून कधीकधी ती नवीन विचार, नवीन प्रेरणा किंवा नात्यांमधील नवीन सुरुवात घेऊन येणारा क्षणही असू शकतो. घरातील वातावरण हलके वाटू शकते. काही दिवसांपासून असलेली चिंता कमी होऊ शकते आणि तुम्हाला असे जाणवू शकते की आता काही गोष्टी पूर्वीसारख्या राहणार नाहीत. मात्र हे सर्व घडताना संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार हे तुमचे सर्वात मोठे साथीदार असतील. या काळात स्वतःवर शंका घेऊ नका. तुमच्याकडे आधीपासून असलेल्या गुणांवर विश्वास ठेवा. घरातील लोकांना वेळ द्या, छोट्या आनंदांना महत्त्व द्या आणि कोणत्याही गोष्टीकडे फक्त भीतीने किंवा शंकेने पाहू नका. कारण अनेक वेळा आयुष्यातील सर्वात सुंदर बदल हे कोणतीही सूचना न देता येतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भविष्य हे फक्त ऐकून घडत नाही, ते आपल्या विचारांनी, कृतींनी आणि निर्णयांनी तयार होतं. त्यामुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आशेने पहा. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.